नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता सुमन काकूला नागराजने किडनॅप केलेलं होतं, इथपर्यंतच्या गोष्टी तर क्लिअर झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर नागराजच्या विरोधात आणखी काही पुरावे आहेत का, नागराज आणि महिपत यांचं काय कनेक्शन आहे, ह्या गोष्टींचा शोध चालू आहे. त्याचबरोबर महिपतच्या घरात काही पुरावे सापडत आहेत का, यासाठी अर्जुनने कोर्टाची परमिशन घेतलेली आहे. आणि महिपतच्या घरामध्ये जो पुरावा सापडणार आहे तो एवढा जबरदस्त आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. तर तो सगळं काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपतच्या घरामध्ये जी गोष्ट सापडणार आहे ती मात्र नागराजच्या नावानिशी असणार आहे आणि त्या नावावरून अर्जुन सायलीला खूपच मोठा असा पुरावा मिळणार आहे. तर आपण पाहणार आहोत इकडे सुभेदारांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सायलीच्या मैत्रिणी सुद्धा तिथं आलेल्या आहेत. तर त्यामध्ये भूमी आहे, सखी आहे आणि त्याचबरोबर काव्या. काव्या किती जबरदस्त आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या, भूमी आणि सखी या तिघींना कळतं की नागराजच्या मोबाईलमध्ये सुमन काकूचा व्हिडिओ आहे. खरं तर प्रियानेच माती खाल्लेली होती. प्रियानेच नागराजला सांगितलेलं, आता तुम्ही काय करा की त्या लोकांना तिकडे फोन करून त्यांना व्हिडिओ पाठवायला सांगा, म्हणजे सुमन काकू तिथं आहे हे कन्फर्म होईल. आणि मग भूमी आणि काव्या या दोघींनी हुशारीने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे नागराजच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ पाठवून घेतलेला आहे. इकडे सुमन काकूला नागराज म्हणत असतो की हे बघ सुमन, मी तुला जीवनदान द्यायला तयार आहे, तुला सोडायला तयार आहे. तुला एक गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे अजिबात तोंड उघडायचं नाही. मी जे काय सांगितलंय, माझ्याबद्दल जे काय कळलेलं आहे ते कुठेही तोंड उघडायचं नाही, एवढं लक्षात ठेव. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चालू असतात त्यामध्ये इकडे आता ती म्हणत असते की मी सगळ्या जगाला बोंबलून सांगणार आहे, ओरडून सांगणार आहे की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार तुम्ही आहात, असं सुमनने ठरवलेलं आहे. आणि नागराज म्हणत असतो की मग मरितच, मी काय तुला सोडणार नाहीये, तुझ्यावर दयामया काय दाखवणार नाहीये. अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे मात्र नागराज सुमनला मारत असतो, तिला म्हणत असतो की खा, वडापाव आणलाय. पण सुमनचं एकच असतं की मला नाही खायचा तो वडापाव. आणि मग इकडे नागराज आता पिसळलेला असतो. सुमन मात्र म्हणत असते की बस झालं, खूप झालं, आतापर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे. खरं तर नागराजला जराही सुमन बद्दल दयामया वाटत नाहीये, कारण ज्याला स्वतःच्या सख्या भावाबद्दल काही वाटत नाहीये त्याला बायकोबद्दल वाटण्याचा प्रश्नच येत नसतो. इकडे मात्र सुभेदारांच्या घरी आता अर्जुन आणि सायलीने एक काम केलेलं आहे. अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना कॉल केलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलेलं असतं की असं असं मला नागराज किल्लेदार यांचं लोकेशन घ्यायचं 2 दिवसाच्या रिपोर्टनुसार. आणि मग नागराज ज्या ठिकाणी गेलेला आहे ते लोकेशन त्याला मिळतं. आणि त्याचबरोबर सुमन किल्लेदारांचा फोन काही सेकंदांसाठी ऑन झालेला होता, त्यामुळे सुमनच्या मोबाईलचं लोकेशन सुद्धा अर्जुनला पाठवलं जातं. मग अर्जुन आणि सायली निघतात. अर्जुन आणि सायली हुशारीने घरामध्ये आता कारण देतात आणि दोघंही सुमन काकूकडे जायला निघतात. इकडे सुमन मात्र खूप बिचारी कळवळत असते. नागराजने पुन्हा बांधलेलं असतं. खरं तर काही सेकंदांसाठी सुमनचा मोबाईल तिथं होता आणि तो ऑन झाल्यामुळं इकडे आता ते लोकेशन मिळालेलं असतं. इथेच नागराज आता पकडला गेलेला असतो, कारण नागराजला माहीतच नाहीये की काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने गोष्टी घडू शकतात. त्यामुळं नागराजची मात्र वाटच लागलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली यांना लोकेशन मिळालेलं आहे आणि अर्जुन आणि सायली दोघंही निघालेले आहेत. कारण यावेळी सायलीने सांगितले की त्या दिवशी मी नव्हते तुमच्यासोबत तर काय अवस्था झालेली होती तुमची, त्यामुळे आता मी तुमच्यासोबत येणार आहे, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि सायली अजिबात ऐकत नाहीये, ती जायला निघते. इकडे प्रियाची नाटकं सुरू आहेत, कारण प्रियाचं असं म्हणणं आहे की या घरातल्या कोणाला काहीच वाटत नाहीये, बघितलं ना सगळे माझ्याशी कसे वागतायत आणि तू सुद्धा तसाच आहे अश्विन, असं म्हणत प्रिया अश्विनला सुद्धा दोष देत असते आणि त्यालाही म्हणत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की खरं तर हे सगळं काय आहे ना हे पूर्णपणे चुकीचं आहे. एकमेकांना तिळगुळ देणं आणि शुभेच्छा देणं एवढ्याच गोष्टी असतात. आणि नागराज आता तिथून निघालेला आहे. महिपतची जी माणसं आहेत त्यांना सांगत आहे. ती माणसं पण म्हणतात की ह्या माणसाने आपल्याला पैसे दिलेले नाहीये, त्याने गद्दारी केलेली आहे. त्या दिवशी नागराज शेठला आतमध्ये ठेवलं होतं आणि आपल्याला सांगितलं लक्ष ठेवायला, आज जायचं नाही म्हणून आपण आपल्या मालकाबरोबर असं वागलो. ही गोष्ट त्यांना खरं तर खात असते. ती म्हणत असतात की नाही आता नाही ऐकायचं, आपण चल जाऊया, बाहेरनं जाऊन येऊया जरा.
कितीही याने सांगितलं तरी काय करायचं याचं, असं म्हणत ते आता तिथून बाहेर जातात. आणि नेमकं सायली आणि अर्जुन तिथं पोहोचतात. सायली आणि अर्जुन शोधाशोध करत असतात. तेवढ्या आता सायली म्हणते की मला काय वाटतं माहितीये का, आपण दुसऱ्या गल्लीत जाऊया का हो, मला इथं काहीतरी वाटत नाही, आपण चुकीच्या ठिकाणी वगैरे आलोय का, असं सायली म्हणते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात त्यामध्ये लक्षात येते ती गोष्ट मात्र खूपच भयानक अशी असते. कारण इकडे अर्जुन आणि सायलीला आतून आवाज येऊ लागतो, कसला तरी तो आवाज आलेला असतो आणि त्या आवाजावरून इथे स्पष्ट होत असतं की यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. ही गोष्ट तिथं क्लिअर होत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अर्जुन आणि सायलीला कळतं की आतमध्ये नक्की सुमन काकूच आहे. म्हणून अर्जुन आणि सायली दोघही इकडून सुमन काकूला म्हणतात की सुमन काकू तू आत आहेस का, तेव्हा सुमनने हो हो असा आवाज दिलाय, हुंकारा दिलेला असतो. त्यामुळे दोघांनाही कळतं. घरी सगळेजण काळजी करत असतात की काय झालं असेल, कुठं असेल सुमन का अर्जुन सायली कुठे गेलेत, कारण त्यांचा काही पत्ताच लागत नाहीये. म्हणून सगळेजण काळजी करायला लागलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही ज्या पद्धतीने घराच्या बाहेर पडलेले असतात त्यामुळे तर काळजी वाटत असते. परंतु कल्पना त्याचबरोबर प्रताप दोघंही फोन लावू लागतात, पण सायली अर्जुनचा काही फोन लागत नाही. अर्जुन आणि सायली आता तिथे लॉक असतं म्हणून ते लॉक तोडण्यासाठी ते धडपडत असतात. सुमनला सांगितलेलं असतं की तू दरवाजातून बाजूला हो, कारण आता दरवाजा आम्ही तोडणार आहोत. आणि नेमकं त्यावेळेस गुंड येतात. अर्जुन आणि सायली दोघं मिळून त्या गुंडांची धुलाई करतात आणि सुमनला ताब्यात घेतात. त्या गुंडांची अशी धुलाई केलेली असते अर्जुन सायलीने की त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे अर्जुन आणि सायली सुमनला सोडवतात. त्या गुंडांना मारून त्यांना एकावर बाकी दुसऱ्या शेजारच्या रूममध्ये नेऊन सोडतात आणि तिथे त्यांनी बाहेरून कडी सुद्धा लावलेली असते. म्हणजे कोणी आलं इथं, म्हणजे नागराज जरी आला तरी त्याच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीने सगळी तयारी ह्यावेळेस अर्जुन आणि सायली या दोघांनीही केलेली आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. सायली म्हणत असते की काय आहे हे सगळं. अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू मला सांग, हे सगळं कोणी केलंय, तुला कोणी बांधून ठेवलं इथं. तेव्हा सुमन काकू डायरेक्ट नाव सांगते ते म्हणजे नागराजचं. ती म्हणते की यांनी केलेलं आहे हे सगळं, यांनी मला इथे बांधून ठेवलेलं आहे. ह्या गोष्टी ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायलीला खूप राग आलेला असतो आणि मग सुमन काकू अर्जुन आणि सायलीला सांगू लागते की हे सगळं करण्यामागे यांचा हात आहे आणि यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमागे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सुमन काकी आणखी काय काय घडलेलं आहे, मला सांगशील का तू, असं अर्जुन विचारू लागतो. तेव्हा मात्र सुमन काकू म्हणत असते की मी तुला एवढंच सांगते की जे काय आहे ते अर्जुन खरंच खूप चुकीचं आहे, कारण आपल्याला खूप विचार करावा लागणार आहे. अर्जुनला ती एवढंही सांगत असते की सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. इकडे घरी सगळेजण असतात, अर्जुन आणि सायलीची वाट बघत असतात. तेवढ्यातच विमल म्हणते की ते बघा आले ते दोघं जण, असं म्हणत विमलने सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की आता अर्जुन आणि सायली सगळेजण विचारू लागतात की काय रे, कुठे गेला होता तुम्ही आणि काय हे सगळं, किती वेळ. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की हे बघा, आणि त्यांनी खरं तर सुमनला आणलेलं आहे. तेव्हा मात्र घरातले सगळेजण खुश होतात. आरतीचं ताट आणतात आणि सुमनचं औक्षण केलं जातं. बिचाऱ्या सुमनची जी अवस्था असते ती खूपच वाईट अवस्था झालेली असते आणि सुमनला खूप त्रास होत असतो हे सुद्धा दिसत असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की फायनली या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने समोर आलेल्या असतात ते पाहून तर कोणालाही धक्का बसणार आहे अशा पद्धतीने सगळं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आता इकडे अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं आहे की महिपत शिकरेच्या घराची झडती घ्यायची. त्यासाठी कोर्टाची लिगल परमिशन मिळवणं गरजेचं असतं. चैतन्याने ती सगळी कामगिरी केलेली असते आणि कोर्टाची लिगल परमिशन मिळालेली असते. पोलीस स्टाफ त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत हे सगळेजण हाती असतात आणि त्यांना घेऊन अर्जुन त्याचबरोबर सायली चैतन्य आता लिगल परमिशन मिळालेली आहे, म्हणजे लिगली आपण महिपत शिकरेच्या घरामध्ये घुसू शकतो असं म्हणत हे सगळेजण महिपतच्या घरामध्ये आलेले असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली आता शोध घेऊ लागतात. याच्या आधीही अर्जुन आणि सायलीने महिपतच्या घरामध्ये येऊन शोधाशोध करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ह्या गोष्टी तर आपल्याला माहित आहेत. पण त्याचबरोबर आता अर्जुन आणि सायलीने आता पुन्हा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. अर्जुन सायली शोधाशोध करत असतात, नक्की कुठे काय सापडतंय का, काय घडतंय का, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो.
आणि त्यासोबतच चैतन्य सुद्धा तिथं असतो. चैतन्य त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत हे सगळेजण तिथं असतात. आणि त्याच वेळी सायलीला एक ड्रॉवर उघडल्यानंतर एक बॉक्स तिथं सापडतो, म्हणजे एक सुटकेस असते. आणि ती सुटकेस जी आहे ती पोलीस घेऊन तिथे येतात. आणि पोलीस जेव्हा ती सुटकेस घेतात तेव्हा अर्जुन, सायली, त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य सगळेजण तिथे आलेले आहेत. आणि ती सुटकेस उघडली जाते. त्याच्यामध्ये एक फाईल असते, ती म्हणजे सिटी हॉस्पिटल लिहिलेली. त्यानंतर सिटी हॉस्पिटलची फाईल उघडली जाते. त्याच्यामध्ये काही इनवॉइस बिल असतात, एका पेशंटला ऍडमिट केलेलं असतं, त्याचे इनवॉइस असतात, अशा सगळ्या वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात. आणि मग शोधाशोध सुरू होते. आणि त्याचबरोबर वेगवेगळे इनवॉइस, कुठे कुठे पेमेंट केलेलं आहे माहित नाही, हे सगळं तिथं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली शोध घेत आहेत. काही डिस्चार्ज फॉर्म आहेत असं त्यामध्ये दिसत असतं, पण त्याच्यावर कोणत्याच व्यक्तीचं नाव नसतं. मग अर्जुन मात्र विचार करू लागतो की हे सगळं काय आहे. आणि त्यानंतर पुढे जो कागद दिसतो, पेमेंट टू एनके, हे जेव्हा अर्जुन पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. एनके म्हणजे कोण? आता अर्जुन, सायली, चैतन्य सगळेजण विचार करू लागतात की एनके म्हणजे कोण आहे, नक्की काय झालेलं आहे. हे जेव्हा शोध सुरू होतो तेव्हा मात्र सायली म्हणते की नागराज किल्लेदार. सायलीने एका दमात सांगून टाकलेलं असतं एनके म्हणजे नागराज किल्लेदार. आता एनके नागराज किल्लेदार आहे हे कळल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे. सगळेजण पाहत आहेत, म्हणजेच नागराज किल्लेदार आणि महिपत यांचं कनेक्शनच्या बाबतीतला पुरावा मिळालेला आहे. आणि नागराज किल्लेदारला काय पेमेंट केलं असेल महिपतने, कशासाठी केलं असेल, काय हे सगळं, हा शोध सुरू झालेला असतो. आणि फायनली नागराजच्या विरोधात मोठा पुरावा मिळालेला आहे. आणि इकडे अर्जुनने लगेचच FIR दाखल केलेले आहे आणि नागराज किल्लेदारला उचलायला सांगितलेलं आहे. नागराज घरी अगदी ऐटीत सोप्यावर बसलेला असतो. रविराजांना खूप राग येत असतो. रविराज सध्या तरी त्याला काही बोलत नसतात. मग अर्जुन तिथे पोहोचतो आणि पोलिसांना घेऊन तो तिथे गेलेला असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो मी काहीच केलेलं नाहीये, मी काय येऊ तुमच्यासोबत. तेव्हा पोलीस मात्र नागराजला अक्षरशः फरफटत घेऊन चाललेले आहेत. आणि सुमन सुद्धा सांगते की घेऊन जा या माणसाला, याच माणसाने मला किडनॅप केलेलं होतं, आणखी भरपूर गुन्हे या माणसाने केलेले आहेत, त्याची शिक्षा त्याला भोगायला लागलीच पाहिजे, असं सुमनने येऊन सुद्धा सांगितलेलं आहे. आता मात्र अर्जुन, सायली पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.